ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं लेखी आश्वासन सरकारनं द्यावं या मागणीसाठी जालन्यातल्या वडीगोद्री इथे उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची सरकारच्या शिष्टमंडळानं आज भेट घेतली। उपोषण सोडून मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेला यावं अशी विनंती या शिष्टमंडळानं त्यांना केली। उद्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपोषणकर्त्यांच्या मागण्या मांडण्याचं आश्वासन शिष्टमंडळानं दिलं। दरवेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही। त्या शिष्टमंडळावर उद्या अन्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे चर्चा करतील आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यात नक्कीच सोल्युशन काढून तो आम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण करायचा प्रयत्न करू। उपोषण सोडून चर्चेला येणार नाही, मात्र 5 सदस्यांचं शिष्टमंडळ चर्चेला पाठवू असं हाके आणि वाघमारे यांनी सांगितलं। सरकार लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली। एकतर ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागत नाही हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला सांगावं, त्यांनी आम्हाला आश्वस्त करावं ओबीसींना या महाराष्ट्रातल्या की तुम्ही कसा थ्रेड्स पोचवत नाही तुम्ही ओबीसी आरक्षणाला। हाके यांच्या भेटीला गेलेल्या शिष्टमंडळात जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांचा समावेश होता। दरम्यान लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाची सरकारनं गांभीर्यानं दखल घ्यावी अशी मागणी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे।